कवितेच्या भिशीचा दुसरा भाग आज आपण सादर करतोय. तत्पूर्वी नेहमीच्या प्रथेप्रमाणे म्हणजे गेल्या महिन्यात ज्याप्रमाणे केलेलं होतं ते अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांची आपण निवड श्री दिगंबर भोसले सर यांच्या हस्ते करतोय. सगळ्यांनी चढवून घेतो. गजानन गायकवाड. त्याचबरोबर आजची प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे यांची चिठ्ठी त्यांनी काढावी अशी त्यांना विनंती करतो. यातच आहे. हां आणि चिठ्ठ्या काढताना आपण नाही बघायचं. जे हातात येईल ते असे उचलायचे. दोन आले. राधाई पाटील पाटील. धन्यवाद. सेकंडरी स्कूल सोसायटी सोलापूर यांच्या वतीने शिक्षकांची एक काव्य स्पर्धा आयोजित केली होती सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या साठी. तर त्यात आपल्या साहित्य वर्तुळचे कवी श्रीयुत सुजित कुमार विठ्ठल कांबळे यांना द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. तर त्यांचा सत्कार आपण अध्यक्षांच्या हस्ते करतो. अध्यक्षांनी यातली एक एक चिठ्ठी काढून त्यांचं नाव पुकारावं आणि त्या कवीला बोलवावं. मुरलेंद्र शेटे. कधी कधी सगळं सावरून जातो, कधी सगळं सावरून जातो पण भेटत नाही. जगण्याच्या वाटेवर हात धरून जातो पण भेटत नाही. माझ्या कवितेचं नाव आहे संधी. फेसाळताना समुद्राच्या लाटेमध्ये, फेसाळताना समुद्राच्या लाटेमध्ये आनंदाची लहर होती. घर्मस्नान घालते ही चैत्री, घर्मस्नान घालते ही चैत्री, कासा विस करुणी जपते मैत्री, कासा विस करुणी जपते मैत्री, आंतरबाह्य शुद्ध करते तनाची जंत्री. कवितेचं नाव आहे निसर्ग प्रवाह. निसर्ग प्रवाह म्हणजे अखंड वर्षामध्ये निसर्गाचा कसा प्रवाह वाहतो याच्यावरती असं वर्णन केलेलं आहे. निसर्गाचा प्रवाह बघ, चैतन्याचा वाहतो ओघ. कवितेचं नाव आहे जंगल आलं स्वप्नात. वाटलं मला झाड आलंय पण एक जंगलच आलं स्वप्नात, अन म्हणालं सांगू का ग काय आहे माझ्या मनात. माझ्या कवितेचं नाव आहे निसर्गाच्या पार्लरमध्ये. चैत्राच्या रखरखीत उन्हात ती चालत होती, चैत्राच्या रखरखीत उन्हात ती चालत होती. माझ्या कविता निसर्गाशीच अनुरूप कविता आहे. कवितेचं नाव आहे वनराई. पूर्वी वनराई जिकडे तिकडे दिसे, पूर्वी वनराई जिकडे तिकडे दिसे, निसर्गाची हेळसांड होत नसे. कवितेचं शीर्षक आहे दिवाळी. कशी नटून थटून तेव्हा यायची दिवाळी, 4 दिस अंगणात सजायाची ती दिवाळी. कविता रुजणं. कवितेचं शीर्षक आहे रुजणं. चाल वगैरे न लावता सरळ कुठे ना कुठे असते धावपळ प्रत्येकाची, कुठे ना कुठे असते धावपळ प्रत्येकाची. कविता सादर करतोय चैत्र पालवी. चैत्र मासाच्या आसपास पानगळ अवचित होते, चैत्र मासाच्या आसपास पानगळ अवचित होते. आणि एकच श्रीमंत हे शीर्षक आहे कवितेचं. येणे होता पर्जन्याचे ओली चिंब होते माती, येणे होता पर्जन्याचे ओली चिंब होते माती. नाव आहे कवितेचं पावसाळी अधिवेशन. आता रखरखत्या उन्हात पावसाळ्याचं थोडा फील घ्या. जंगलात सुरू गोंधळण गजबज, जंगलात सुरू गोंधळण गजबज, प्राणी पक्षी झाडे साऱ्यांचेच एकमेकात तंतन. निमित्त होते पावसाळी अधिवेशन. निसर्गाची रंगपंचमी. शिशिर संपुनी दिसू लागले वसंतातले रूप शैशवी, शिशिर संपुनी दिसू लागले वसंतातले रूप शैशवी.
कवितेचं शीर्षक आहे चैत्र पालवी. जुने सारून बाजूला नव्याचे उघडी द्वार, जुने सारून बाजूला नव्याचे उघडी द्वार, येते ती चैत्र पालवी कोवळी हिरवीगार, येते ती चैत्र पालवी कोवळी हिरवीगार. कवितेचं शीर्षक आहे पालवी. पालवी फुटली सृष्टी नटली, पालवी फुटली सृष्टी नटली, कोळी पाने मनी दाटली. कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना एक कविता सुचली आणि ते कविता अशी आहे. रयतेच्या शिक्षणाचं रोपटं साताऱ्याच्या भूमीत रोवलं, त्याच्या पारंब्या पांगून वटवृक्षात रूपांतर केलं, सांगा ना अण्णा तुम्हाला कसं होय सारं जमलं. आज कवितेच्या विषयाचा द्वितीय कार्यक्रम आपण सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे साजरा केला. आजचा कार्यक्रम अतिशय प्रभावशाली झाला, गेल्या वेळेपेक्षा अतिशय प्रभावशाली झाला. तिघांनी गायनयुक्त कविता सादर केली. कमी शब्दामध्ये सुजित कुमार कांबळे सरांनी अतिशय चांगलं गायन आणि प्रस्तुतीकरण केलं. शब्द कमी आहेत त्या कवितेमध्ये. आणि दुसरी कवितेचं गायन केलं अतिशय व्यवस्थित टापटीपपणे. म्हटलं तर प्रियताई ना, हां प्रियताईंनी केलं. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या कवितेमध्ये जो शब्दांचा साठा आहे अध्यक्ष महोदय, तो अतिशय त्या अमृत घड्यासारखा होता. एकही शब्द परत आला नाही, हे मात्र खूप महत्त्वाचं आहे. कवितेमध्ये अलंकार होते, कवितेमध्ये निसर्ग होता, कवितेमध्ये वास्तव परिस्थिती होती, कवितेमध्ये अध्यात्म होतं, धार्मिकता होती. हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे निसर्गासह कविता त्यांनी अतिशय वेगळ्या स्वरूपाने सादर केली. मी अगोदर कविता सादर करतो आणि मग ॲज अ म्हणजे अध्यक्ष म्हणून जे बोलायचं ते मी बोलेन नंतर. माझ्या कवितेचं नाव आहे पक्षी झुललाच नाही. पौर्णिमेची भरती सागरास कधी आलीच नाही, पहाटेचा मोगराही कधी फुललाच नाही, माझ्या मनाच्या झुल्यावर तुझा पक्षी झुललाच नाही. आज साहित्य वर्तुळाची आपली कवितेची भिशी, दुसरी कवितेची भिशी. अनेक कविता चैत्र पालवी या अनुषंगानं होत्या. खूप छान वाटलं. मला खरंच खूप आनंद झाला की आज अध्यक्षपद मला भूषवायला मिळालं. एवढं बोलून मी माझं अध्यक्ष मनोगत थांबवतो. सर्वांचे परत एकदा मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू.